आणि आता आपण आहोत तळे नाक्यावरती बघा आणि सगळे तळ्यातले ग्रामस्थ इकडे एकत्र झालेत कारण आपले नितेश राणे साहेब पालकमंत्री झालेले आहेत। आता त्याचं आता जे डिक्लेअर झालं आणि त्याचं स्वागत चाललं इकडे रात्रीचे आता 10:30 वाजलेत। पहिला आपण सेलिब्रेशन बघूया यांचं आणि उद्या पूजा सुद्धा आहे व्यापारी संघटनेची तळ्याची। सुंदर भव्य दिवस पोस्टर सुद्धा लावलं तळे नाक्यावर। आणि आता फटाक्यांची आताशबाजी करून सेलिब्रेशन होते। नितेशजी राणे साहेब पालकमंत्री झाले त्याच्या महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र नितेश राणे साहेबांचा, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नितेश राणे साहेबांचा, भारतीय जनता पक्षाचा भारत माता की, भारत माता की। नितेश राणे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नितेश राणे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय श्री राम। नमस्कार, मी संतोष साळुंखे लाईव्ह आर्ट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज आहे 19 जानेवारी 2025 आणि आज आहे तळेरे म्हणजे तळे येथील व्यापारी संघटनेची महापूजा। कारण दरवर्षी त्यांची महापूजा असते, अप्रतिम असा कार्यक्रम असतो त्यांचा आणि खूप सारे कार्यक्रमांचा म्हणजे डबलबारी आहे, हळदी कुंकू आहे, असं खूप सारे कार्यक्रमांचं आयोजन असतं। तर आता मी तळायला चाललो आणि त्या ठिकाणी जाऊन पाहूया कशा प्रकारे कार्यक्रम चालू आहे तो। आणि व्हिडिओच्या स्टार्टिंगला जे तुम्ही बघितलं ना ती कालची म्हणजे गोष्ट होती, कारण काल 18 तारीखला आपले सध्या कणकवली विधानसभेचे आमदार आणि विद्यमान कॅबिनेट मंत्री म्हणजे सध्या जे कॅबिनेट मंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे नितेशजी राणे यांची सध्या सिंधुदुर्गाचे पालकमंत्री म्हणून निवड झाली आणि त्याचं सेलिब्रेशन आपण व्हिडिओच्या सुरुवातीला बघितलं। म्हणजे तळे ते जे तळे नाक्यावरती सर्व तळ्यातले ग्रामस्थ येऊन त्यांनी ते सेलिब्रेशन केलं। आता आपण तळ्यातील या पूजेचा आनंद घेऊया, कारण व्यापारी संघटना ही तळ्यातील एक नामांकित संघटना आहे आणि अनेक उपक्रम त्यांच्या माध्यमातून केले जातात आणि त्याच उपक्रमाचा एक भाग म्हणून ही सत्यनारायणची महापूजा असते दरवर्षी आणि या महापूजेला खूप सारे कार्यक्रम सुद्धा असतात। आता मी तळायला जातोय आणि त्या ठिकाणी पाहूया कशा प्रकारे ह्या वर्षी म्हणजे 2025ची सत्यनारायणाची महापूजा चालू होती आणि या संपूर्ण कार्यक्रमाचा पण आनंद घेऊया। तर आता आपण तळे बाजारपेठेत आलोय आणि होय होय या आता या वर्षीची पूजा चालू इकडे। इकडे आता पूजा चालू आहे। एक एक गोडी दो नको
त्यांनी जे पूजेच्या ठिकाणी आणून ठेवायचं आहे सार्वजनिक कारणानं घातला जाईल याची दक्षता घ्यावी. आले ना? कर्पूरगौरं करुणावतारं मौनाधारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे त्वं भवामि सहितं नमामि सुखकरता सुखारता भक्तविघ्नाची पूर्वे पूर्वे ते रूपाजयाची सुंदर उदके सुराची कंठी सगे महामंगलाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती जय मंगलमूर्ती जय देव देवी दैत्य सागर मंथन पै गेले त्या माझे अवचित हर हरता पडले सुरपाणे भाषण केले नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय श्री शंकराओ स्वामी शंकरा भावारतीयो वाढू नगराचे उच्चारी रघुकुलती रगणाम सागांतरी जय देव जय श्री शंकराओ स्वामी शंकरा ओ वाढू भावारतीयो वाढू तुझकर पुर गौरा जय देव युगे 28 विधिवारी उभा सामांगे रकुमाई सित दिव्य शोभा ललिकाच्या भेटी परब्रह्मा लेखा करणी वाहे भीमा उत्तरी जगा जय देव जय पांडुरंगा ओ हरि पांडुरंगा रकुमाई वल्लभा दाईच्या वल्लभा अशोकजी गाड आणि श्रीकांत तळेकर माजी पोलीस अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. हळदी कुंकूचं वाण म्हणून चमचे आहेत सगळ्यांना ना, चमचे कुठल्या पर्या मी पण आणि तुम्ही पण बसूया ना खुर्ची घेऊन. इकडे हळदी कुंकू झालंय सगळ्यांना वाण म्हणून चमचा. फळा लिहून ठेवायचं व्यापाऱ्यांनी सांगायचं उद्या. अरे काही त्याबद्दल नाही हो, त्याच्याबद्दल नाही कार्यक्रम वार्षिक असा आणि आता आपण संध्याकाळच्या वेळी आलेलो आहोत आणि डबल बारी आता चालू आहे इकडे. तर बाजारपेठेत चालतो आपण. हळदी कुंकू सगळं काय चालू आहे इकडे. 3 वाजल्यापासून हळदी कुंकू चालू आहे. प्रवीण सुंदर आता भजन करते. आता सांगशी आंघोळ करून निघलो नाही ह्या करून निघलो नाही मुस्काट फोडून हलकट म्हणता हलकट. तुझा गांधी तुला काम नाही का ऐकलं तू नुसतं खाऊन फुगत राहू. काय आवाज सुंदर आहे, भजनाची पद्धत चांगली आहे बुवा तुमची. रात्री बुवा खरंच सांगतो तुम्हाला प्रामाणिकपणे की तुम्ही जेव्हा गायन करत होतात परत आणि एवढा आवाज सुंदर आहे की साक्षात कोकिळेला सुद्धा लाज वाटेल. मार्च मध्ये एप्रिल मध्ये गायन करताना ते त्याला सुद्धा लाज वाटेल एवढा तुमचा आवाज, एवढा सुंदर आवाज आहे का. जोरदार टाळ्या होत्या बुवांसाठी, सुंदर आवाज आहे. प्रति शिक्षकर बुवा, आमचे संतोष शिक्षकर बुवा, प्रति शिक्षकर बुवा जे आहे चांगले आहे ते चांगलंच म्हणणार आहे. तुझ्या तू कुत्रो बित्रो तू म्हणणार नाही नाका मत चुकून पण मी कुत्रो म्हणणार नाही. एक वेळ तुला गायराव म्हणे कुत्रो म्हणणार लक्षात ठेवा. गाडवा समजला गाडवा कसा आहे, कुत्रो झालं तरी इमानी प्राणी आहे बरोबर ना. इमानी आहे तो अगदी बघ एखादं तू तरी बाळगलास ना, तू बाळगलास तरी तुझ्या तू कधी फिरणार नाही. पण गाड्या किती वाजा घाला पाठी
बसवता आता बसणार ऐकलं पण तू गाडवापेक्षा पण भारी तुझ्या इंजेक्शन गांजे दुपार बसला गांजे दुपार तसा तुझा अवतार तर सुद्धा शिवशंकरा हर हर शंभो शिवशंकरा हर हर शंभो शिवशंकरा हर हर शंभो शिवशंकरा रात्रीचे 9:30 वाजलेत आणि आपण पुन्हा आलोय तळ्यामध्ये. आता रात्री नाटक आहे ते पण नाटकाचा आनंद घेऊया थोडाफार. कशा प्रकारे नाटक आहे तुम्ही होणार आहे ती एकांकिका म्हणजे आपल्या तळेगाव गावातील वामनराव माडिक माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नैपुण्य असं प्राप्त केलेली अशी एकांकिका जी आहे त्या एकांकिकेचं सादरीकरण या ठिकाणी आमच्या शाळेतील मुलं करणं अतिशय गुणवान अशी ही मुलं आहेत आणि अतिशय सुंदर अभिनय सहजरित्या अभिनय करतात अशा आमच्या मुलांनी या ठिकाणी जी बसवलेली एकांकिका याचे डायरेक्टर आहेत शेखर गवसर यांच्या मार्गदर्शनाखाली ही एकांकिका या ठिकाणी संपन्न झालेली या ठिकाणी होणार आहे. मी विनंती करतो या ठिकाणी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दशरथ उर्फ बाबू कल्याणकर राजू पिसे दर्शविला होता आणि यामध्ये अंतिम फेरीमध्ये 6 जणांनी प्रवेश केला 6 संघांनी त्यामध्ये आपल्या संघाचा समावेश होता. त्याचप्रमाणे जोगेश्वरीमध्ये झालेल्या एकांकिका स्पर्धेमध्ये अंतिम फेरीत त्यांनी प्रवेश केला होता अशी ही एकांकिका आहे. ही एकांकिका त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये मयुरेश संतोष जटार याने बाबल्याची अप्रतिम अशी भूमिका साकारली होती. त्याला उत्कृष्ट अभिनयासाठी प्रथम पारितोषिक जाहीर झालेलं होतं. त्याचप्रमाणे शमिका जयशंकर ढेकणे हिने आईची अप्रतिम अशी भूमिका साकारली होती. तिला उत्कृष्ट अभिनयासाठी 2य क्रमांकाचं पारितोषिक प्राप्त झालं होतं. त्याचप्रमाणे नाटपय एकांकिका म्हणजे आचरेकर प्रतिष्ठानमध्ये ज्या एकांकिका झाल्या राज्यस्तरीय त्यामध्ये पुरुष अभिनय प्रथम क्रमांक मयुरेश जटार याला प्राप्त झाला होता आणि शमिका बाबल्या इकडे इकडे म्हणते ना काय पाहिजे चुकलं इकडे ये हे काय मुलीसारखं घालून बसलाय
बोल बघ. गॅदरिंगच्या नाटकाची प्रॅक्टिस करत होतात काय? तुम्हाला काय वाटतं नाटक फक्त तुम्हालाच येतं? जाऊन बस. तर मुलांना तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची. आपल्या 8 दिवसात गॅदरिंग आहे बरोबर? तर गॅदरिंगच्या 2 दिवसानंतर आपली सहल जाणार आहे. बाई आपली सहल काय नव्हत्या सांगते बस. तुम्हाला आठवतंय मी तुम्हाला इतिहासामध्ये एक धडा शिकवला होता. गड आला पण सिंहगड. आपण त्याच सिंहगडावरती जाणार आहोत. तर ज्या कोणाला सहलीसाठी यायचंय त्यांनी 300 रुपये फी गॅदरिंग पर्यंत माझ्याकडे जमा करा. मग बोला कोण कोण येणार सहलीला? सुस्वागतम. रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करू. श्री वामनराव महाडिक विद्यालय तळेरे सविनय आनंद सादर करत आहोत. बाल एकांकिका आहे. लेखक दिग्दर्शक शेखर गवस. पार्श्वसंगीत प्रथम तळेकर, शैलेश बडमे, सत्यवान गावकर. प्रकाश योजना ऋषिकेश कोरडे. रंगभूषा वेशभूषा भूषण कानेकर. नेपथ्य अभिजित चव्हाण. भूमिका यातील भूमिका आणि कलावंत बापल्या वाईस जेवून गेले मग नको जेवा. बापल्या हाय बसे बघू तुमको कधी का नाही पाठवत. तू आधी हाय बसे बघू. हाय
उभा कसा राहिला पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला उभा कसा राहिला विठेवरी उभा कसा राहिला उभा कसा राहिला विठेवरी उभा कसा राहिला आमच्या शाळेचे चेअरमन श्री संतोषजी तळेकर यांच्याकडून 300 रुपये असं बहुमोल बक्षीस आलेलं आहे. मी बाबल्या गावकर याला विनंती करते की त्याने ते बक्षीस स्वीकारायचे. मी तुका घेऊन तुझ्या बापचं नाटक बघून गेलेलं आहे रे. त्याची स्टेजवर एंट्री झाली नाही. हो टाळ्यांचा पाऊस पडलो. नाटक काही अंगात दिलं होतं आणि अचानक तुझ्या बापच्या जातीत चालतात काय आणि तो गेलो रे. तो गेलो. तू कधी बसेल गेलो. मला सगळं नको तुझे पैसे नको तुला नाटक नको नाटक बाबल्याचं जेवढं प्रेम तुमच्यावर आहे तेवढंच त्याच्या नाटकावर म्हणजेच कलेवर आहे. आणि म्हणून तर त्याला जे बक्षीस मिळालं त्याने ते सहलीला न भरता तुमच्या आजारपणासाठी आणलं. आणि काय हो बाबल्याची आई, कला ही आपली दुसरी आईच असते ना हो. बाबल्याच्या त्या आईने त्या आजारी आईसाठी बक्षीस स्वरूपात मदत केली आहे. त्याला नाकारू नका. ह्यात बाबल्याची काही चूक नाही. बाबल्या बाबल्याच्या सहलीचे पैसे मी भरले. बाबल्या आता तरी ये ना सहलीत. नाही, मी माझ्या आईकडून नाही ऐकलं सहली. अरे हो हो, एवढे निराश कसले होता. आता फक्त बाबल्या एकटाच नाही तर बाबल्याची आई सुद्धा आपल्या सोबत आहे. काय मग बाबल्याचे येणार ना सहलीला?
माझं बाबलो येणार असतात तरच येतं बाई. बाबले आत्ता तरी ये ना. ये ना बाबल्या, चालत येतोय. हो थांबा, आधी आपण बाबल्या साहेबांना डॉक्टरांना नेऊयात. पण बाईंनो, डॉक्टरांची काय जी फी असतात ना ती डॉक्टरांची घ्यायची. हा हो हो. घरामध्ये होता श्री गणरायाला वंदन करू आणि श्री देवी माऊली पंचायत श्री देव काजरोबा चरणी नतमस्तक हो. रंग देवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून आदर्श व्यापारी संघटना तरळे या सर्वांचे आभार मानून रेनबो फ्रेंड सर्कल कौठणी सविनय सादर करत आहे 2 अंकी मालवणी नाट्यकलाकृती गावय गावय. लेखक विजय चव्हाण. जाणत्या कित्याक साथ घातलो तुका दिसता ना देवा
अरे माझा हात डुंगळला तर तुझा नाही का? हा? पायातली व्हाण टकले रेली पावळी पास्टार मुतली तू माका विचारत कित्याक साथ घेतलं म्हणा बाबानू देवा समजा तसा बोला ना रगवान रोशीत तुला माझा का देवा गावच्या एक चित्र घ्या माका तुरुंगात घाल बसवल्या मग माका सांग मी तुरुंगा म्हणजे तू तुरुंगात नाही का? जाणट्या अरे असं आकांक्षित करतोस तुझा म्हणणं तरी काय तरी सांग. माका दूध नाही डाग होया देवा तुझ्या या चतुर्शिवेत माका त्या रांग्याची अवलाद देखू नको असता त्याचं नष्ट वंश कर. या गावात तुका आणखी कोण कोण नको असा त्या एकदा माका सांग. हे बघ जाणट्या तुझा जो कोण पूर्व थायलो आणि हो गाव असायला तो गाव असायचा त्याका सेवेक लागणारे 12 पात 18 पकड जातीचे सेवकरी घेऊन गेलो बा आणि हो गाव असायला त्याची समज हा मग तुका तेव्हा सेवेकारांनी देखून पांढरीच आपल्याला सामावून घेतल्या. अरे पण जेव्हा मी असल्या तर तू असतलस ना तर माझं घर न उठाव केल्या तर तुझा काय? आणि प्रत्येक जण असं करून जर लागलो तर उद्या गाव चलवतो कसं? पावळ्याचा काय म्हणणं असा एका गवताला त्याला लावत्या म्हणजे पावळी आणि पाशिडी एकाच देवा? अरे तो कोण मी कोण आणि तू कोण? या बघ माता तुझ्या अंधार मिळाकडून न्याय मिळतो लागला तो सांग. हे बघ तो प्रश्न पहिल्यांदा माणूस मिळत आणि काय नाही भेटलो तर माझ्या अंदाज मिळायचा कानार खात. तेव्हा तुझ्या म्हणण्याप्रमाणे माणूस वेळा गोळा करतोय गावही बसवतं पण माकासा ह्या सगळ्या करून मी खर मोकळो होतो मी असं करू का? तुझा जमात नसा तसा सांग माका जमात मी करीन तू जाणत्या अरे अंधार मिळ आणि माणूस मिळ काय एवढा नाही असा आणि ह्या दोघांवरच जर तुझा विश्वास नसा तर तुझ्या गावाचो रात सत्याच सांगतो असाल तुका काय दिसत तू कर आम्ही येतो. नाही रे बळी तुम्ही जुने जाणते असा तुम्ही जसा म्हणता तसा करूया. होय ना मग चला माझ्याकडे उभे राहा. सांबारा चौक चली जाप देऊन ना 12ची नीती उठवून चलव. अरे प्रत्येक जण असा करू लागलो तर उद्या गाव चलवतो कसो? भिकल्या तुका आता काय येगळं आमंत्रण देऊ उभं राहू दांडेकरा उभं राह रे. हा जोडलास रे? होय होय. तू बारा तो पूर्वज कुळका खडका बिळपा महाराजा तसं तू म्हालटकर पालटकर 12 लाठीच्या लाठीवड्या महाराजा तशी तू चतुर्शीमा साधून बसलेली मर्यादा 12च्या नीतीबाई माझ्या औशी 12 गणित याद कर अंधारमाची समजूत घाल आणि त्या रामग्याचो कुळाक्ष कर रे महाराज. ऐकलं बळी एकाच शिक्षा झाली ना तर सगळे वटणे तले होईल. होय आता असं बसताच पकडलो काय झालं? अरे खराकडे जाव आहे कामा असं होय काय बैलांका पाणी दिवचा असा चल जाऊया. बाबानू येतो हा ये गुरु हा तू येलच ना मी येत तुम्ही चला पुढे. होय बरोबर येतो आम्ही. हा ये. तर अगदी रडाम रडाम तरी तुम्ही चेंडू देईनास. तुमचं आपलं याकड ह्यो चेंडू माका आवडला आणि माका तो हळा. चिंजेचं चेंडू घट्ट बांधलेलंय ना त्याच्यातले रंगीबेरंगी चिंजिये तुमका आवडलेले. पण मी काय रडाचा थांबाय ना. शेवटी मामनजीने त्याच्यावर उपाय सांगितले. ह्यो चेंडू जर हळो असाल तर
बाबा हो गावात किती संकट आली तरी तुम्ही तुमच्या खातीर झेलला आणि प्रत्येक संकटात गाव घरात बाहेर काढला. बाबांनो तुम्ही या खरेदीलाच म्हणून आज गाव तुमच्या मुठीत असा आणि तोच तसोच पुढे रोवतो राहा. आता मूठ उघडूची काय छापूची मी बाबानो तुमच्या नाही म्हणजे समजा चुकान मूठ उघडली तर भितूरला सगळा दिसताला ना आपला मी म्हटलं. गुरुवारी तुम्ही वाईट वजीर औषध वजीर आपली प्रत्येक तोड येऊ नका. बाबा म्हणजे दोन बाजू